बघितलं ना कसं असते, बाहेरचा थोडा व्ह्यू घेऊया म्हणून मी बाहेरचं शूट घेत होते. इतक्यात मला समोर ते माकड दिसलं आणि ते कावळे त्याला कसा त्रास देत आहेत हे दिसलं. यावरून असंच वाटते की शांत बसणाऱ्याला देखील लोक शांत बसू देत नाहीत. ठीक आहे, माझी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे मला काही शूट करायचं नव्हतं, पण थोडं करूया म्हटलं. आता कशी सवय झाली शूट करण्याची, म्हणून पटपट धन्वीतला उठवून त्याला ब्रश वगैरे देऊन त्याचं आवरलं. घरातील कामे मी पटपट आवरत होते. जो पसारा त्यांनी केला आहे तोच मी आवरत होते, पण धन्वीत मला कामामध्ये मदत करतो. मी पसारा आवरते हे बघून तो देखील पसारा आवरण्यासाठी मला मदत करू लागला. कपडे वगैरे धुवून वाळत घालून मी जेवणाच्या तयारीला लागले. आलं लसूण पेस्ट केली कारण की घरी आणलं होतं मटण, ते मला करायचं होतं. मटणाला मी आधी कांदा टोमॅटोची फोडणी द्यायची, पण तुम्ही असं एकदा करून बघा. आपण आलं लसूण पेस्ट आणि हळद मीठ लावून मटण जर फोडणीला दिलं तर त्याची चव खरंच आपल्याला रेग्युलर करण्यापेक्षा थोडी वेगळी होते. तुम्ही एकदा मैत्रिणीने नक्कीच असं करून बघा. त्याच्यानंतर धन्वीत माझ्याकडे आला. अभ्यासाची थोडी त्याची प्रॅक्टिस चालू होती, सराव चालू होता. ते सगळं बरोबर आहे की नाही बघ म्हणत होता तो. मटण इकडं शिजेपर्यंत म्हटलं याचा अभ्यासाचं बघूया, म्हणून मीही त्याचा अभ्यास घेत बसले. तोपर्यंत इकडं माझं मटण शिजत होतं आणि काय झालं, मला ते कुकरमध्ये लावायचं होतं, पण मी गडबडीत ते चुकून भांड्यात शिजण्यासाठी ठेवलं. त्यामुळे आता वेळ होणार होता. धन्वीतचं थोडं वाचन घेतल्यानंतर मी लागलेच चपात्या करून घेतल्या. भाकरी मी केलेल्या आहेत, पण ते मी शूट घ्यायला विसरले. भाकरी झाल्या होत्या, मग थोड्या चपात्या करून घेतल्या. त्याच्यानंतर मग माझं सुक्कं झालेलं आहे, रस्सा झालेला आहे, भाकरी झालेल्या आहेत. आता पटपट बाकीचं सगळं कामं आवरायची म्हटली. तोपर्यंत धन्वीचे पप्पा आलेले, त्यांना जेवायला वाढलं. ते काही शूटमध्ये येत नाहीत, त्यांना आवडत नाही आणि त्यांना इंटरेस्ट पण. तुम्ही माझे व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा, लाईक करा, शेअर करा. त्यामुळे मला कसा थोडा कॉन्फिडन्स वाढेल. जेवण झाल्या पटपट मी भांडी घासायला घेतली. कसं आहे, नंतर घासूया, 5 मिनिटांनी घासूया असं म्हणत म्हणत आपली भांडी होत नाहीत, कंटाळा जास्त वाढत जातो. त्यामुळे लगेच मी जेवण झाल्यावर भांडी घासायला घेतली. थोडं संध्याकाळी शॉपिंग करून आले. बाय बाय.